तर युतीनं आम्हाला 7 जागा दिल्या नाहीत तर वेगळा विचार करू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी दिला आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। शिवसेना भाजपाकडून युती कायम राहील असं सांगितलं गेलेलं आहे, पण घटक पक्षांचं काय होणार, घटक पक्षांची भूमिका काय? कारण की मुळात ज्या जागा द्यायची भूमिका आता हे नेते घेत आहेत त्याच्यामध्ये जागा ज्या कापल्या जाणार आहेत त्या महायुतीतल्या इतर घटक पक्षांच्या। महादेव जानकर एक घटक पक्ष वेगळीत, तुमच्या ज्या जागा तुम्ही अपेक्षित करत होता त्यापेक्षा जागा कमी देण्याचे संकेत आता महायुतीतले जे काही महत्त्वाचे मोठे पक्ष आहेत त्यांनी केलेले आहेत। तुमची भूमिका आता काय असणार आहे? महायुती झाली त्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष पहिल्या जुटला। शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं अभिनंदन करत आहे। आमची इच्छा होती तेच घडलं, परंतु जागा कमी केल्या। आता त्यांनी तर काय बीजेपी किंवा शिवसेनेच्या अथॉराइज्ड पर्सननं आम्हाला काही सांगितलेलं नाही, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जी माहिती येते या, पण आम्ही MLC कुठे 1, 2, 3 जागावर ॲडजस्ट करणार नाही। राष्ट्रीय समाज पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। आम्हाला जर सन्मानजनक जागा आमच्या पक्षाला मिळत असतील तर आम्ही त्यांच्याशी बोलणी करू, नाहीतर त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ। काँग्रेस राष्ट्रवादीला अडचणीत येण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू, एवढी भूमिका आम्ही स्पष्ट करतो। तुम्ही जागा जास्त घेताय, जागेसाठीच तुमची भांडणं आजपर्यंत चालली होती। आम्ही ते म्हणतो की हे करूया, पण 18 देखील जागा त्यांनीच आम्हाला दिले ते, आणि आता ते 12वर लिस्ट तेच यायला लागले ते, म्हणजे ते आम्हाला कुठं विश्वासात घेत नाहीत असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। तर आता माझी आणि भाजपच्या आदरणीय पंकजाताई मुंडेंची मीटिंग आहे, त्यांना मी माझी भूमिका स्पष्ट पक्षाची सांगणार आहे। ताई, तुमच्या पक्षानं जर आम्हाला असं होत असेल ना तर आमचा उगाच तुम्ही खेळ खंडोबा करू नका। आम्ही 125 जागा लढायच्या तयारीत लागलो आहे। नाही, मला तुम्ही आता किती अपेक्षित धरताय? आमचं म्हणणं आहे 7 जागा तरी राष्ट्रीय समाज पक्षाला कमीत कमी मिळेल, 7 सीट्स मिळाल्या पाहिजेत। 18 जागा आहेत, त्यातल्या 7 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळावी आमची अपेक्षा आहे। आणि जर त्या तितक्या मिळत नसेल तितक्या अपेक्षित तर नाही मिळाल तर त्याचा विचार वेगळा करावा लागेल, वेगळा विचार करावा लागेल। महायुतीतले घटक पक्षांची नाराजी आज देखील तशीच आहे, त्याच्यामुळे मुळात युती टिकतीये पण महायुतीचं काय होणार आहे, कारण की त्यांची नाराजी कशा स्वरूपात कमी केली जाईल हेही पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।